गुरुभ्यो नमः। हरिः ओम्। देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेशतः। श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाक्यो मरुदंशो मे सन्तापान् हन्तु सन्ततम्। आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणाह्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये। यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन् रसद्गुरून्। वेदव्यासरघुत्तमाङ्घ्रिसदनं माध्वार्णवेकोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनरतं मन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितम्। शास्त्रेषु पारदर्श्वानं शास्त्रज्ञैश्च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। विशेष जान योग्य सत्कर्माक प्रारंभताना विशेष जावनो तंतो षटकर्मी ब्राह्मणांतो मुख्य जाव कर्मशेची अध्ययन म्हणून कर ते अध्ययन कर्मांते शास्त्राध्ययनांते सच्छास्त्र श्रवण कुरका प्रारंभारी तंतु शास्त्रांतु अत्यंत सारभूत जावनशील शास्त्र कंचे म्हणून सांगलेरी महाभारत त्या महाभारतांते योग्य जावनो दोन्ही अत्यंत अमूल्य जावनशील दसले रत्न म्हणून सांगलेरी एक विष्णु सहस्रनाम अनेक भगवद्गीता हे मिगल उत्तर नाही पुराण सांगता कसले लोकेशा ब्रह्मरुद्राद्या संसारे क्लेशनम जनम वेदार्थ ज्ञान अधिकार विवर्जितं च स्त्रियादिकम् अवेक्ष्य प्रार्थयामासुः देवेशं पुरुषोत्तमं ततः प्रसन्नो भगवान व्यासो भूत्वा च तेन च कंजकी ब्रह्मरुद्रादि सर्व मेण त्या परमात्माला एक प्रार्थना करताच जेव्हा कंजकी कलियुगाला गेल्या ज्ञानाचे नाश जावच्या गेल्या तस जावनो खंचेरी तिरी संसारांतूची मुळगले जन संसाराक दुःख फावतासच पूरजन मगतासची तस जावनो तंगेल ज्ञाना गोस्कर तंका पास ज्ञान मेळका मिळेल रीतीर अत्यंत करुणामयी तू तस जावनो तू तंका अवतार दिवन तंका ज्ञान इत्यादी मिळ तसल एक वाट दाखो करा देवा म्हणून सांगले तंगेल गंजकी प्रार्थनेन प्रसन्न जावनो परमात्मो वेदव्यास जावन अवतार घेता म्हणून सांगला त्या वेदव्यासान कसं केलं म्हणून सांगले रे वेदादि विभाजन इत्यादी प्रत्येक कोर वेदादपि परंच करे पंचमं वेदमुत्तमं वेदापशी चार वेद जलरी अनेके तज्जापशी एक हॉड वेद रचन करून दिल की अशिल वेद विभाजन कोण चार कोण दकैलरी एक विशिष्ट जावन तानेची उपपादन कोण तानेची एक रचन कोण दिले तर पंचम वेद म्हणतात कसं त्या म्हणून सांगणारी इतिहास पुराण पंचमो वेदानां वेद कंजकी इतिहास आणि पुराण म्हणल कसं त्या इतिहास आणि पुराण म्हणून सांगणारी योग्य जावनशील दसले भारत पंचरात्र मूल रामायण पुराण भागवत या पुरे इतिहास आणि पुराण म्हणून घेता हंते जलरी शास्त्रेषु भारतस्सारः शास्त्रांते भारतची महाभारत अत्यंत सारयुक्त जावनशील अत्यंत महत्व जावनशील तस जावनुताचे नाम महाभारत महत्वात भारवत्वाच महाभारत इति उच्यते अत्यंत तंतु अर्थगर्भित जाम सांगताची एक एक वेदाचे रकाक तीन तीन अर्थ असलरी महाभारताच एक एक हक्का धाबदा अर्थ सके पुरे परमात्मा विषयात तसल एक विशिष्ट जाव अशील तसल महाभारत तंतई योग्य जावनश्य खंजे म्हणून सांगलेरी वैष्णवम कृष्णगीताच सहस्रनामपि वैष्णवम कृष्णगीताच हे दोन्ही अत्यंत तंतई सार जावनशील तसल न भारत समम शास्त्रम कुत एव अनयोत्सवम म्हणे सांगताच भारताक समजलल तसल भारता इक्वलंट जलल तसल शास्त्र नाके तशस्तना हाजी इक्वलंट कसं म्हणून सांगचे विष्णु सहस्रनामा इक्वलंट जलल तसल विंगड कसल भगवद्गीते इक्वलंट जलल तसल विंगड खंची मिळत तुमका तसल एक विशिष्ट जावनशील तसल भगवद्गीते महात्म्य इत्यादी काम ऐकताच
तंतई विशेष जावन मस्त अर्थगर्भित मस्त शास्त्राचे सार जलरी आमगेल योग्यतेक प्रारंभ हंताक योग्य जावन सुरवेक कसं एक आपातार्थू म्हणटाच म्हळ्यार कसं एक सुलभ जावन कसं अर्थ जाता कोणे एक प्रवेश करताना कसं अर्थ दिसता त्या अर्थ मात्र हे आता सेशनांतू आम्ही समजून घेऊया अनेकही तंतू वच्चित असले जिज्ञास वाढोवच्याक कळल्यांक कोणाक ते अर्थ कळला की तांकां स्मरण येवच्याक या सार्थक जावन आसतले तसले एक अनेकही प्रवृत्ती उत्पन्न जावच्याक प्रप्रथम जावन गीतेचे खंयची पाठ इत्यादी प्रारंभ जाला तशीच पुरे जनाने देवाले निर्विघ्न जावन हे मुखारसून वाडून वचका म्हळ्यार प्रार्थना करून प्रारंभ करूया. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. अथ प्रथमोऽध्यायः. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. धृतराष्ट्र उवाच. धृतराष्ट्र सांगता कसं म्हणू लगी दोळ दिसना होंगा हस्तिनावतीन बैसला ते दूर युद्धभूमीन तू युद्ध जाता म्हूण ऐकता पुरे जनते चमकलेच तस जावन लग्यशील संजयाक कंचकी देवाल अनुग्रहान दिव्य दृष्टी इत्यादी प्राप्त झाल्या तस जावन त्या संजयाला निमगिता हे संजय तू ते धर्मक्षेत्रांत तू धर्म निर्णय जावच्याक युद्ध प्रारंभ जाला तसल्या कुरुक्षेत्रांत कौरवाल कंचकी अधीन जावन आशिल्लें तसल क्षेत्र ते कुरुवंशा अधीन जावन आशिल्लें तसल क्षेत्र थंय युयुत्सवः मामकाः पांडवाश्च समवेताः. युयुत्सवः युद्धकामाः युद्ध कोरका म्हळ्यार तसल इच्छ घेवन मामकाः मिकेल चरडो तशीच पांडवाश्च पांडुल चरडोय मेळ्ळेच तसले कशे समवेताः पुरे जनते मेळ्ळेच तस जावन आता तांणी कसे करता आसाची किम अकुर्वत संजय ते आता कसं करू तांणी भायर सरलेची म्हळ्यार विषय म्हाका सांग. तेन्ना संजय ताका उत्तर दिता. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यम् उपसंगम्य राजा वचनम अब्रवीत. संजय सांगता तई म्हाका तुगेल पुतू दुर्योधन दिसतास. दुर्योधन दिसतास म्हणल्यार कसं करतास तो दुर्योधन. दुर्योधन तई पांडव सैन्याचे निरीक्षण करतास. एदुराळी कशा म्हणाल तसले एक विषयारी अन्वेषण करू भायर सरतना थंय पळयत तो कसले दृष्ट्वा तु पांडवानीकम यूढम दुर्योधनः. थंय पांडवानीकम पांडव सैन्य पळयता कशे आशिल्ले व्यूढम व्यूहरचना इत्यादी करता आशिल्लेच. युद्धांत विशेष जावन प्रत्येक युद्धान अशेश राबून ते तांगेले ट्रुप्स त्या ट्रुप्सान अशेश करून ते एक व्यूह रचन कोरका म्हूण आसता. कारण कसले खंयची एक टॅकल कोरका जाल्यार खाली जनसंख्येर मात्र न्हय तांते तांगेले पोझिशनिंग म्हणटाच त्या पोझिशनिंग असल्यार तांकां ताजे बेनिफिट मेळटा म्हळ्यार तांणी कशें करताची म्हूण सांगल्यार युद्ध कोरका जाल्यार खंयचे रितीरी व्यूह इत्यादी निर्माण करता. मस्त व्यूह आसा धनुर्व्यूह आसा चक्रव्यूह आसा अत्यंत प्रसिद्ध चक्रव्यूह इत्यादी तसल पुरे व्यूह इत्यादी कशी कोरका खंयचे आदेशारी कोण खंय राबोवका म्हळ्यार तसल विषय थंय तांणी पांडव सैन्याचे खंयची मुखंड जावन आशिल्ले तसल दृष्टद्युम्न तांकां दिता आशिल्लो. अशेंच तुमी अशें म्हळ्यार चक्र हें म्हूण सांगल्यार चक्र म्हळ्यार सांगल्यार तसल चक्रव्यूहा रचन कोरका तुमी. धनु हें म्हूण सांगल्यार धनुराकारार कशी फॉर्मेशन येवका तशी फॉर्मेशन येवच्याक एक एक जागेर एक एक कोणकी मुख्य जावन आसताच महारथी तन थंय राबून त्याय एक तुमगेले चक्रव्यूह इत्यादी कोरका म्हणून तो थंय निर्देश दिता वचता. त्या निर्देश इत्यादी दिवचे पळयतना येद्रा दुर्योधन तेदन कसं करता पळोवन शीदा तदा आचार्यम उपसंगम्य राजा वचनम अब्रवीत. आचार्य जावन आशिल्लो तसल द्रोणाचार्यालयाक वता. द्रोणाचार्यालय वचून थंय द्रोणाचार्यालय ह्यो दुर्योधन तेन्ना तागेले द्रोणाचार्यालय उलयता. कसं उलयता पश्यैतां पांडुपुत्राणाम् आचार्य महतीं चमूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. हे आचार्य हे द्रोणाचार्य पश्य पळ कसं पळोवका एतां पांडुपुत्राणां महतीं चमूं पश्य हे व्हडची पांडवाल सैन्य दिसताच त्या पळ तंतई विशेष जावन व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता तुगेल बुदोंत जावन
तुगेलो मोगा शिष्य जावन आशिल्लो तसल्या द्रुपदाल पुतू दृष्टद्युम्न हाची कंचकी सेनाधिपती घेवन तागेले व्यूह इत्यादी कशी रचन कोरका इत्यादी कोरका म्हणाल तसं इन्स्ट्रक्शन्स दितास पळ हे दृश्य पळय त्यामान नाही तिथल्या तंतु कोण पुरेस म्हणून दाखयतो अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथा दृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैभ्यश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रान्तः उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः होंगा अत्र शूराः हे खंची सैन्यंतु मका मस्त शूरवीर दिसतासच पुरे कशासाची महेश्वासाः ईशू म्हणून सांगले रे बाण त्या ईशू सोडचे तसल बाण सोडच्याक धनुष तक ईश्वास म्हणतात तसले ईश्वासाः म्हणून सांगले रे त्या धनुर्धरलेल्यांक धनुर्धरांक ईश्वासाः म्हणच महेश्वासाः महाधनुर्धर जावन आशिल्ले तसले भीमार्जुन समायुधे युद्धांतु भीमाक आणि अर्जुनाक समसाट जावन आशिल्ले तसल तंगेल तसल प्रतिभ आशिल्ले तसले मस्त महारथी दिसतासच म्हाका कोण पुरे तांणी युयुधानः विराटो द्रुपदो मागीर दृष्टकेतु चेकितानो दृष्टकेतु चेकितानो म्हणून सांगल्यार हांनी चेदीच मागीर काशीराय दिसता पुरुजित दिसता कुंतीभोजाराय दिसता शैभ्यराय दिसता युधामन्यु दिसता विक्रांत दिसता उत्तमौजस दिसता तशीची सौभद्रो म्हणून सांगल्यार सुभद्रेल पूत जावन आशिल्लो तसल अभिमन्यू दिसता द्रौपदेयाश्च द्रौपदेले चरडू जावन आशिल्लो तसल उपपांडव दिसतासच सर्व एव महारथाः अन्य पुरे कशासाची म्हणून सांगल्यार सामान्य कंजकी एक योद्ध जावो सामान्य एक सैनिक मात्र नाही हानी आणि पुरे महारथी म्हणून सांगताच महारथी म्हणारे युद्धांत दिवचे टायटल कसं त्या टायटल कसं सांगता म्हणून सांगल्यार 11 सहस्राणि योद्धयेद्यस्तु धन्विनां शस्त्रशास्त्र प्रवीणश्च महारथ इति स्मृतः 11 सहस्राणि 1000 जनावट एक समयाचेर धनुर्विद्येन ताण प्रवीण जावन ताण कसं कोरका म्हणून सांगल्यार तांगेलोट एक समयाचेर युद्ध कोरकागे योद्धयेद्यस्तु धन्विनां त्या मान्य खाली युद्ध बल मात्र म्हणून सांगल्यार तितले नाही शस्त्रशास्त्र प्रवीणश्च महारथ इति स्मृतः शस्त्र विद्येंतु प्रधान जावनो जाऊ का क्षत्रिय जाव तंते मुख्य जावन शास्त्र विद्ये जाव कादाक योग्य जलल तसल तत्वज्ञान असल्या मात्र खंयचे एक अस्त्र इत्यादी उपदेश कोरका जाल्यार हाड कसले एक वाईट करना म्हणून जाल्यार केदना हाक एक योग्य तत्वज्ञान असल्या मात नाही जाल्यार हाक तत्वज्ञान ना हाक खाली अस्त्र ज्ञान दिले म्हणून लेखले तेदाना हागेल एक स्वार्थाकोस्कर यो अस्त्र वापरचा सुरू करता तस जावचा ना योग्य जावन आशिल्ले तसले खंयची कार्याक केदना वापरका तेदना मात्र वापरका नाही जाल्यार अनर्थ जाता तस जावन शस्त्र शास्त्र प्रवीणश्च महारथी इति स्मृतः तसल महारथी एक अस्सल महारथीन भोरन सांगेल सैन्य तसले सैन्य एद्रा आम्ही युद्ध करच आमगेल कशास अस्माकं तु विशिष्टाये तान्नि बोधद्विजोत्तम नायका मम सैन्यस्य सम्यार्थं तान् ब्रवीमिते आमगेल सैन्यंतु कोण कसले इत्ते म्हणल विषयार तू म्हाका सांग अस्माकं तु विशिष्टाः म्हणत आमगेलांतु कोण उत्तम आस कोण बलशाली जावन आस कोण कशे आस तांगेल क्वालिटी तू म्हाका सांग तान निबोधद्विजोत्तम तू म्हाका सांगा तुका जाय जाल्यार हांव ताजे आमगेले सैन्यात कोण पुरे नायक आसाची कोण पुरे प्रधान जावन आसाची तांगेल पुरे नाव संज्ञार्थन तान ब्रवीमिते तांगेल पुरे नाम तुका सांगता तंतु तांगेल वैशिष्ट्य तू म्हाका सांगता कोण पुरे आसाची भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च तू भवान द्रोणाचार्य जावन तू अस तदनंतर भीष्माचार्य आस तदनंतर मिगेलो अत्यंत प्राणस्नेहित जावन आशिल्लो असलो कर्णस तदनंतर समिती हांनी पुरे कशे आसाची म्हणून सांगल्यार समितिञ्जयः म्हणून सांगल्यार समिती म्हळ्यार संग्राम युद्ध म्हणून ते पुरे युद्धांतू जयशाल जावन हाज्या पुढे खंयचे पुरे युद्ध केले तांचे पुरे विजय पताक घेवन येईल तसल हांनी पुरे अश्वत्थामा विकर्णश्च मिगेलो अनेकलो स्नेहित जावन आशिल्लो तसलो अश्वत्थामस तदनंतर विकर्णस सौमदत्ती म्हणारे सोमदत्ताल पूत
भूरिश्रव म्हणता येईल नाव तो वैजलरी मिगल पक्षास त्यामान्य अन्येच बहवः शूरा मदर्ते त्यक्तजीविताः नाना शस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः अनेके मस्त युद्ध योद्ध आमगेले सैन्यान तसंच पुरे कशाची नाना शस्त्रप्रहरणाः एक मात्रने कंचे शस्त्र देतात त्या शस्त्र तंतु पारंगत जावनसच सर्वे युद्ध विशारदाः युद्ध कशी कोरका युद्धांत कसं पुरे नीती वापुरगा या पुरे विषयांतु योग्य ज्ञानशील दसल जलरी मदर्थे त्यक्तजीविताः मिगेलगोस्कर प्राणताय अडवदोन राबलेच म्हणाले करतो अनेकरतो कसलो म्हणून सांगले आम्ही सोलवता म्हणाल निश्चय असतांका तस जावनो मदर्थे त्यक्तजीविताः मिगेलगोस्कर जीव सोणइलेच म्हणाले कसला मोरुक इलेच तसल आमगेल सैन्य राबला तस जावनो तांगेल खई सैन्य आमगेल खई सैन्य म्हणून आलोचन करतो अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं दवा कंजकी द्रोणाचार्य पड अपर्याप्तं तदस्माकं आमगेल कंजकी सैन्याचे बल ते अपर्याप्त जावनस तका समजावनो कसं कॅपॅसिटी जाव का कसं कॅपेबिलिटी जाव का ते आमगेला सामर्थ्य तितले ना युद्ध जय जाव तसल्या बल आमगेले तितले ना जलरी भीष्माचार्यान संरक्षण कोरनो या कंचकी वांचो का जलल परिस्थिती राबल्या जलरी पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं हंगेल कंचकी सैन्य दिसतास ह्या सैन्य पर्याप्त जान बल सांगतो कारण कसलं भीमाभिरक्षितं भीमसेनूची हक्का रक्षण करतास भीमसेना विषया महाभारतान विशिष्ट जान वर्णन केला कसलं अत्यंत प्रसिद्ध जान पुरेणा कळता भीमसेन समो नास्ति सेनयोरुभयोरपि दोन्ही आर्मी ट्रूपची भीमसेनाक समजावून इक्वलंट जलल कोणे नाचके एकलो खै सगळे आर्मी म्हणून घेतलेरी सेनच घेतलेरी ते भीमसेनाक इक्वलंट जाऊन नाशिल गे तसल भीमसेनो हंगेल सैन्य रक्षण करचेलेर ताजे बल पावनी म्हणून कस सांगचे पर्याप्त जावनस विजयाक पर्याप्त जावनस तस जावनो आता भीष्मान कितली काल तो रक्षण करता तितली काल आमगेल सैन्य वर्ता तस जावनो अयनेषु च सर्वेषु यथा भागम अवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि अयनेषु च सर्वेषु अयन म्हळ्यार वाट दिक खंयचे खंयचे भागांतू तुमका ताणे नियोजन केला की भीष्माचार्यान ते भागारी तुम्ही राबून योग्य रूपारी तुमगेल सर्वस्व दिवन ते युद्ध कोरगा यथा भागम अवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु तग्गेल कंचकी उत्तराक अत्यंत मौल दिवन ताणे कसं सांगला त्या रीतीरी तुम्ही चोलनो भवंत सर्व येवी तसे पुरे चोल का म्हणून द्रोणाचार्याक आज्ञा दिता तदना भीष्माचार्य पळयता इतकी दुर्योधनाल कॉन्फिडेन्स उणी जला तस जावनो त्या कॉन्फिडेन्स बूस्ट अप कोरका तक कसले एक उत्तेजन कोरका म्हणाल रीतीर तका कसं करता तस्य संजनयन हर्षम कुरु वृद्ध पितामहः सिंहनादं विनाद्योच्चै शंकम धद्मौ प्रतापवान तगेल कंचकी हर्ष तगेल उल्लास त्या भोरका तका अपास बूस्ट अप कोरका म्हणाल रीतीर कुरुवृद्ध कौरवांतु अत्यंत मालगड जावन ज्ञानांतय तशीची वयसांतय मालगड जावन आशिल्लो तसलो पितामह भीष्माचार्य कसं करता सिंहनादम विनाद्योच्छै शंकम धद्मौ प्रतापवान सिंहनाद म्हळशे कशे सिंहाल रोरिंग असता सिंहाल कंचके घर्षण असता त्या रीतीरी आमगेलांतू सामर्थ्य म्हणून दाखोवच्याक उच्च जावन अत्यंत प्रखर जावन आशिल्लो तसले शंख तो कसं करता म्हणून सांगले रे वाजिता शंख फुंकिता तितले नाही ततः शंकश्च भैर्यश्च पणवानक घोमुखाः सहसैवाभ्य हन्यंत सशब्दो तुमुलो भवत त्या क्षणारी तो शंखु भेरी पणव अनख गोमुख इत्यादी नाना कंचकी जाव काजल तसल इंस्ट्रुमेंट शाब्द उत्पादन करत तसले भेरी इत्यादी वजिता सहसैवाभ्य हन्यंत ಒಟೂಚಿ ಮರ್ತನ ತದಂತ ಶಬ್ದಾನ್ थी एक विशिष्ट रीतीरी शब्दो ते व्याप्त जाता पूरे जनाक एक रीतीरी कन्फ्युजन एक डायलेमा घालची तो येतीरी
तसल एक शब्दोतई पूरे ರೀತಿರಿ ವಾತಾವರಣಾಂತು ಭೋನ್ ವರ್ತ तदना तंगेल कंचकी कौरव सैन्य तर्फेन तंगेल सामर्थ्य प्रकटन करताना अंगेल सामर्थ्य प्रकटन कोरक रीती पांडव सैन्य तन्नी तदना शंखादि वजुचा सुरू करताच तत श्वेत हयैर्युक्ते महती स्यंदने स्थितौ माधव पांडवश्चैव दिव्यो शंखौ प्रथमतः विशेष जावनो धव घोड श्वेत हयैर्युक्त धव घोडाना घोड अशील तसल्या कचकी महती स्यंदने स्थिते अडची एक रथारी बैसून कोण असताचे म्हणून सांगल्यार स्थितो माधव पांडवश्चैव माधव परमात्मो श्रीकृष्ण थयस त्यामाद नाही अर्जुनयस तसल्या पांडव अर्जुनो आणि परमात्मो श्रीकृष्ण कसं करता म्हणून सांगल्यारी तंगेले अशिले दिव्य शंख त्यांनी पुंकुचा प्रारंभ करताच तशी सगळे कौरव पांडव सैन्यंते शंको या करताची कोण कोण कंसकंची शंकु वाजिताची कोण पुरे वाजिताची म्हणल विवर्दिताच पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजयः पौंड्रम दद्नो महाशंकम भीमकरमाव्रकोदरः परमात्मो पांचजन्य म्हणल तसल शंकु वाजिता देवदत्तम धनंजयः देवदत्त म्हणल तसल शंकु अर्जुन वाजिता पौंड्रम दद्नो महाशंकम भीमकरमाव्रकोदरः अत्यंत महत्कारी कोण सुलभेर कोण घालत की तसलो भीमकर्मो भीमसेनो व्रकोदर जावन तसल भीमसेनो तो पौंड्र म्हणल नावाच महाशंकु हड शंकु वजिता तदनंतर अनंत विजयम राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरः कुंतीलो पूत जावन तसलो युधिष्ठिरु तो विशेष जावन अनंत विजय म्हणल नावाच शंकु वजिता नकुल सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ नकुलु सुघोष म्हणल तसल नावाच शंकु वजिता सहदेवु मणिपुष्पक म्हणल नावाचे शंकु वाजित काश्यश्च परमेश्वासः शिखंडी च महारथः दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकीश्च पराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वच पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुः शंकान् दद्मुः पृथक् पृथक् तदना काशीरायु परमेश्वासु शिखंडी महारथी जावन तसल शिखंडी दृष्टद्युम्नो विराटु सौम सात्यकी आणि पुरे कंचे युद्धांत सोलो नत्तील दसल अपराजित जावन दसल हन्नीपुरे मगिरी द्रुपदु द्रौपदेयाः म्हणून सांगल्यारी उपपांडव आणि पुरे कशे शिलेची सर्वश पृथ्वीपते पुरे क्षत्रिय जावन शिले तदनंतर सौभद्रश्च सुभद्रेल पूज जावन दसल अभिमन्यु महाबाहु अत्यंत बलशाल जावन शिलतो तन्नी पूरे जन कसं करताची शंखान दद्मुः पूरे जन तंगेले पृथक पृथक तंगेल शंकु तन्नी वज्जुचा प्रारंभ करताच त्या वाजिल तसल पूरे शंकु एक समयाचे पूरे जनान वाजितन तज्जी गंजकी एक घोषण करताना कसं येता स घोषो धातराष्ट्राणां हृदयानि व्यधारयत नभश्च पृथिवींचैव तुमुलो व्यनुनादयन त्या घोष तज्जे गंजकी ध्वनी उत्पादन केलं त्या धातराष्ट्राणां हृदयानि व्यधारयत धातराष्ट्राणां धृतराष्ट्राल चरडुवान मरी कौरवान पूरे जनाल हृदयांतु मनांतु कंपना भीति इत्यादि उत्पन्न करता नभश्च पृथिवींचैव तुमुलो व्यनुनादयन नभ म्हणून सांगल्यार आकाशु पृथ्वी म्हणून सांगल्यार भूई हंग दोन्ही कडेन एक रितीर खाली ते एटमॉस्फियर मात्र नाही आकाशांतु भूईंचेरी प्रत्येक कडेन एक विशिष्ट जावन दसल एक कंपना एक विशिष्ट जावन दसल एक वातावरण ते निर्माण जाता अशी पूरे कडेन जावन असताना पूरे तंगेल जाग्यार स्तब्ध जावन राबून आशिल्लेच तदन कसं करता अथ व्यवस्थितान दृष्ट्वा धातराष्ट्रान कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडवः त्या समयाचेर कसं करता पूरे जावन तंगेल जाग्यार राबल्याची तस जावन ह्यांची योग्य जावन आशिल्लो तसल समय हांव कसं करतलो ना धातराष्ट्रान कपिध्वजः प्रवृत्ते पूरे धृतराष्ट्राल चरडुवांक वरलेल हंक पूरे जनाक हांव पळयता म्हणल तसल इच्छे घेवन तांगेले शस्त्र हातात दवरून धनुरुद्यम्य पांडवः कोणकी कपिध्वज म्हळ्यार कोणाल रथारी हनुमंतूची ध्वज जावन राबला की तसल अर्जुनो पांडव अर्जुनो परमात्मा ऋषिकेशम तदा वाक्यम इदमाह महीपते परमात्मा लेगी या उत्तर उलयता कसं म्हणून अर्जुन उवाच सेनयोर उभयोर मध्ये रथं स्थापयामीच्युत
हे परमात्मा, हे अच्युता, तू ह्या दोन्ही सेनेमध्येच वरणू मी गेल्या रथ राबाई. कसाला का यावदेतान निरीक्षेहम योद्धगामान अवस्थितान कैर्मया सह योद्धव्यम अस्मिन् रणसमुद्यमे. ಹೊಂಗ ಕಂಚಿಕಿ ह्या ರಣ ಅಂತೂ ह्या ಯುದ್ಧಭೂಮಿ ಇಂದು ಅಸ್ಮಿನ್ ರಣಸಮುದ್ಯಮೆ ह्या ಯುದ್ಧಭೂಮಿ ಇಂದು ಕೊಣ ಒಟ್ಟು ಕೈರ್ಮಯ ಸಹ ಯೋದ್ಧವ್ಯಂ ಕೊಣ ಒಟ್ಟು ಯುದ್ಧ ಕೋರ್ಗ ಮಳಲ್ ರೀತಿರಿ ಮಕ್ಕಳೋಗ ಯಾವ योद्धुकामान अवस्थितान युद्ध कोर का मळल इच्छे घेऊन पुरे देन राबलेच तसं युद्ध कोर का मळल इच्छे घेऊन रब्बेला लोटू कोणा लोट युद्ध कोर का मळल अन्वेषण कोरचाक ईक्षण कोरचाक पळोचाक हाव पळयता मग ते पळोचाक एक 2 क्षणागोस्कर या पुरे दोन्ही सेनामध्ये वर्ण मिगल रथ राबैरा देवा. ज्योत्समानान अवक्षेहम य एतेत्र समागताः धातराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रियचिकीर्षवः. कोणकी युद्ध कोरका मळल तसल एक विशेष अभिलाष घेऊन ओंगा पुरे जन मिळलेच धातराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रियचिकीर्षवः. धृतराष्ट्राल दुर्बुद्धीन करताना ओंग तने मिळल्याचे तसल हंका आव पुरे जनाक एक ರೀತಿರ ಪಳೈತ್ರದವ म्हणू तो अर्जुन कंजकी परमात्मालगी प्रार्थना करता तदना परमात्मू ते एदरावून मुकारी अर्जुनाल मना कसं पुरे येता तागेल मना कसं गोंधळ जाता या पुरे मुकावेल भागा कळता. श्री कृष्णार्पणमस्तु.